सांगतो ना तुम्हाला, माझी तीच तक्रार आहे. प्राचीला तिच्या घरच्यांनी बांधून ठेवलंय, डांबून ठेवले, ते छळ करतात आणि तिला मारहाण करतात. हे 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 सगळे गुन्हेगार आहेत. सगळेच गुन्हेगार आहेत. ती आता संज्ञान आहे, तिला हव्या असलेल्या मुलाशी ती लग्न करू शकते, पण हे लोक तिला मनाई करतायत. आणि हीच ती बाई, प्राचीची आई. ते आई कसली मा कायदाशीन आहे ती, कायदाशीन. आणि तिचे वडील एकदम शेळपट. इड बोले भिकाऱ्या. शांत रहा, कायदा हातात घेऊ नकोस. ये तुला आता दाखवतोच कोण भिकारी आहे ते. काल मला तुरुंगात टाकलत ना, काय झालं हे बघा, आज सुटलो. आता तुमचा टर्न. तुम्ही सगळ्यांनी आत जायचं आणि कसे बाहेर येणार नाहीत ना, याची काळजी मी घेईन. मी आई शपथ सांगतो, आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत. पाहिजे तर तुम्ही विचारा प्राचीला. हे बघा, त्या प्राची कोण आहेत त्यांना आधी बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचंय. ठीक आहे वृंदा, प्राचीला घेऊन ये बाहेर. नाही साहेब, ही बाई पण त्यातलीच आहे. ती आज जाऊन तिला काहीतरी शिकवणार. तिला एकटीला पाठवू नका. अरविंद, तुम्ही जा यांच्याबरोबर. हो. सासूबाई, हो सासूबाई, आता तयारी करा. नाही, चक्की पेसायला येते ना? चल बाहेर. नाही, मी बाहेर नाही येणार. प्राची, तुला यावंच लागेल, कारण खाली तिथे पक्या पोलिसांना घेऊन आलाय आणि त्यांनी आई बाबांविरुद्ध कंप्लेंट केली. काय? आता मी काय करू? वृंदावनी, प्लीज माझी मदत कर. सांग मी काय. प्राची, हे सगळं तुझं तूच ठरवत. इनफॅक्ट तू तर ठरवलेलंच आहेस, त्यामुळे मला कशाला विचारतेस. मी इथे फक्त पोलिसांचा निरोप तुला द्यायला आली. पोलीस? याच का प्राची चोरगे? हो, हीच प्राची. प्राची, सगळं खरं खरं सांग. हे बघ, म्हणजे तुला घराबाहेर पडता येईल आणि आपल्याला लग्न करता येईल. हे बघ, कुणाला पण घाबरू नको. ऐक प्राची, माझ्यावर विश्वास ठेव. तुला जर मारलं असेल, काही केलं असेल, डांबून ठेवलं असेल तर घाबरू नको. पोलीस आहेत आपल्या बरोबर प्राची. हो इन्स्पेक्टर साहेब, या गुंडाने काल इथे येऊन काय केले तुम्ही पाहिलेत ना. तुम्ही काय विश्वास ठेवता या माणसावर हो. आणि आम्ही प्राचीला काहीही केलेलं नाहीये, उलट यानेच घाबरवलंय तिला. अहो, स्वतःच्या घरात स्वतःच्या पोरीला कोणी कोंडून ठेवेल का सांगा बरं. या माणसाने माझ्या मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली. म्हणून माझ्या मुलीने स्वतःला कोंडून घेतलंय घरात. चप्पल. प्राची,
तुम्ही बोला. तिला काय विचारताय अहो? मी सांगते ना, ती ह्याला घाबरून काय वाटेल ते सांगेल. मी सांगते म्हटल्यावर अजून दुसरा पुरावा कशाला पाहिजे तुम्हाला? अहो, महाभयंकर गुंड आहे हा माझ्या मुलीला त्रास देतो, हेच खरं आहे. साहेब, ही बाई खोटं बोलते. चालू आहे ही बाई. मला महा चालू म्हणतोस होय रे मवाल्या? अरे आता कायद्याला फसवशील तर देव बघून घेईल तुला. तुम्ही जे म्हणालात ना, ते जर प्राची म्हणाली ना, तर देव नाही पोलिसच मला बघून घेतील. त्यामुळे प्राची, तू बोलच आता. प्राची, मला एक सांगा, तुमच्या आईनं प्रकाशवर केलेले आरोप खरे आहेत का? नाही, हे खोटं आहे. प्रकाशने मला कधीही त्रास दिलेला नाहीये. अगं, पण आपल्या घरात घुसखोरी केली या गुंडाने, हे तरी खरं आहे ना? मला मारलंय, तुझ्या बाबांना मारलंय. हा? नाही, प्रकाशने आपल्या घरात घुसखोरी केलेली नाहीये. मी स्वतः त्याला घरी बोलवून घेतलं होतं. प्राची, तू काय बोलतेस हे? मॅडम, तुम्ही मध्ये बोलू नका. हे बघ प्राची, आत्ताच्या आत्ता जशी आहेस तशी नाही. हे बघ, उद्याच्या उद्या आपण लग्न करू. आणि तुला सांगतो, इथलं कोणी काय आपल्याला बिघडवू शकत नाही. हे बघा प्राची चोरगे, तुम्ही कोणालाही घाबरू नका. तुम्ही कायद्यानं सज्ञान आहात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या लग्नाचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला एक सांगा, तुमची तुमच्या आई वडिलांविरुद्ध काही तक्रार आहे का? तक्रार असेल तर स्पष्ट सांगा. नाही नाही, माझी माझ्या आई वडिलांच्या विरुद्ध काही तक्रार नाही. माझ्या आई वडिलांनी मला कधीच मारहाण केलेली नाही. माझ्या आई वडिलांनी मला खोलीतही बंद करून ठेवलं नव्हतं. मी स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतलं होतं. माझी कोणाच्याच बद्दल काही तक्रार नाही. हे बघ, पण तू आता माझ्या बरोबर चल, आपण लग्न करू. तू मला खूप आवडला होतास प्रकाश. खूप चांगला मुलगा आहे. पण आता मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.
जो माणूस माझ्या आई वडिलांवरती हात उचलू शकतो तो माझ्या जन्माचा साथीदार कसा असू शकेल? मी आलेही असते तुझ्याबरोबर, पण आता नाही. काल तू दाखवून दिलेस की तू काय असते. त्यामुळे आता इथून जा आणि पुन्हा कधी मला तुझं तोंड दाखवू नकोस. प्राची, काय रे, दीड दमडीच्या नालायक हरामखोर गुंडा, दाखवली की नाही माझ्या प्राचीनेच तुझी लायकी? तेव्हा आता निघा, निघा. सॉरी, माफ करा तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. ठीक आहे, येतो. थँक्यू. प्राची, ह्या सगळ्या प्रकारात तू माझ्यामुळे दुखावली गेली असशील तर आय एम व्हेरी सॉरी. खरंच प्लीज मला माफ कर. नाही ग वृंदाबाई, माफ तर तुम्ही सगळ्यांनी मला करायला हवं. रडू नकोस प्राची. तू हा निर्णय घेऊन घरातल्या सगळ्यांच्याच डोक्यावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलंयस माहितीये. तुला अंदाजच नाहीये त्याचा. पण वृंदावेनी, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. बरं झालं तू माझ्याशी बोललीस. तुझ्या डोक्यातला सगळा गोंधळ मिटला. मला खरंच खूप वाईट वाटतंय. प्रकाश आई बाबांशी कसा वागला. निदान त्यांच्या वयाचा तरी मान राखायचा ना त्यांनी. माझ्या आईच्या अंगावरती हात उगारला त्यांनी. तुला स्वतःच या गोष्टीची जाणीव झाली याचा खरंच खूप आनंद झालाय मला. प्राची, तुझ्या या एका निर्णयामुळे प्रेमात अंधळ होऊन निर्णय घेणाऱ्या सगळ्यांनाच तू धडा शिकवलायस. प्रेमात अंधळ होऊन आई वडिलांच्या संस्कारांचा विश्वासघात कधीच करू नये. बरोबर आहे वृंदाबाई. आता आई बाबा म्हणतील त्या मुलाच्या गळ्यात माळ घालायला तयार आहे मी. ए प्राची, अगं कारण आधीच त्यांना माझ्यामुळे खूप त्रास झालाय. प्राची, प्राची अगं हे बघ प्राची, तू लग्नासाठी अजिबात घाई करू नकोस. तू आधी शांतपणे विचार कर, वेळ घे स्वतःसाठी. प्राची, लग्न हा खूप मोठा निर्णय असतो ग. प्लीज तू त्याच्यात घाई करू नकोस. प्रकाशच जर नसेल तर मग कोणाशी आणि कधी लग्न करता येणे मला काही फरक पडत नाही. पण माझ्या लग्नाने आईबाबांना जरा तरी बरं वाटेल. तेवढीच मी दिलेल्या त्रासाची भरपाई. अगं वृंदावेनी, प्लीज मला आता थोडा वेळ एकटं सोड. ठीक आहे, तुला हवा तितका वेळ घे. आणि एक गोष्ट,
आता जाताना बाहेरून दरवाजा लावू नको, कारण आता मी कुठेही पळून जाणार नाही. प्राची, नाही, हे मी तुझ्यासाठी नाही सांगते. माझी आई आहे ना, दाराबाहेर माझं बोलणं ऐकत उभी आहे. तिच्यासाठी सांगते. आई अहो, मग काय झालं? माझीच मुलगी आहे ती. चोरून ऐकलं म्हणून निदान कळलं तरी काय आहे तिच्या मनात ते. खरं सांगू का, मी खूप खुश आहे आज. केवढं मोठं ओझं उतरलंय माझ्या डोक्यावरचं माहितीये तुला. आता ही आनंदाची बातमी मी चोरगीनं जाऊन सांगणार. मी काय दे टाळी. काय खरं सांगतेस का आता? माझा अजून माझ्या कानावर विश्वास बसत नाहीये. हो, 100% खरं तुमची शपथ. प्राची वृंदाला सांगत होती ना, तेव्हा मी हळूच माझ्या कानाने ऐकलंय सगळं. बाकी सगळं मरू दे हो. प्राचीच्या डोक्यातून त्या मवाल्याचं खूळ उतरलं, मला याचाच आनंद आहे. हो ना, प्रेमात वेड होऊन आयुष्यभर प्रेम करणाऱ्या आई वडिलांना विसरण्याच्या केवढ्या घटना आपल्या पुढे येतात. नाही पण आपल्या प्राचीने समंजस निर्णय घेतला. आणि ते प्रेम म्हणजे काही खरं प्रेम नसतं हो. चांगल्या घरातल्या मुली अशा सडक छाप मवाल्याच्या प्रेमात पडतात आणि स्वतःची काय वाट लावून घेतात. याच्या घटना काय आपण कमी ऐकल्या आहेत? आपल्या घरात जर हे घडलं असतं ना, तर लोक आपल्याबद्दल हेच बोलले असते. हो बाई, नाही समंजसपणा दाखवला हो प्राचीने खरंच. आणि तो मवाली, तो दळभद्री काय होतो, कसा होता तो? ना आई बापाचा पत्ता, ना खानदानाचा पत्ता. काय जाऊ दे कांता, कुणाचे आई बाप काढणं आपल्या संस्कारात बसत नाही. नाही नाही, मी पण नाही ऐकत त्याच्याबद्दल, मला बोलायचंच नाही. पण तेजस, कुठे तेजस आणि कुठे हा काय ताळमेळ तरी होता? नक्कीच नाही. तेव्हा आता लवकरात लवकर प्राचीचं आणि तेजसचं लग्न लावून दिलं की गंगेत घोडं न्हालं.